ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या स्थितीनुसार राशीचक्र ओळखले जाते। ग्रहांची स्थिती दर महिन्याला बदलते। वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना कसा असेल ते जाणून घ्या। वृश्चिक राशीबद्दल सांगायचे झाले तर सर्व राशींमध्ये वृश्चिक ही सर्वात मेहनती आणि समर्पित राशी मानली जाते। या लोकांना कामाची खूप आवड असते। हे लोक त्यांच्या भावना लपवून ठेवतात, म्हणून कधी कधी त्यांना समजणेही कठीण जाते। वृश्चिक राशीचे लोक आपले काम पूर्ण समर्पणाने करतात। बहुतेक व्यवसायांमध्ये त्यांना यश लाभते। हे लोक त्यांना हव्या त्या क्षेत्रात करिअर करतात। या लोकांना आयुष्य त्यांच्या शैलीत जगायला आवडते। हे लोक त्यांच्या आदर्श आणि मूल्याशी कोणत्याही प्रकारे तडजोड करत नाहीत। हे लोक विश्वासार्ह मित्र आणि एकनिष्ठ जीवन भागीदार असल्याचे सिद्ध करतात। मंडळी, वृश्चिक राशीचे लोक मैत्री आणि शत्रुत्व दोन्ही कट्टरपणे निभावतात। बदला घेण्याची आणि प्रतिशोधाची इच्छा त्यांच्या नसांमध्ये रक्तासारखी धावते। त्यांना आश्चर्यकारक ऊर्जा शक्ती आणि रहस्यमय डोळे त्यांच्या सभोवतालच्या लोकांना संमोहित करतात। ते प्रखर, वर्चस्व, क्रूर आणि वचनबद्ध असतात आणि त्यांच्या तीव्र बुद्धिमत्तेने, संयमाने आणि सर्जनशीलतेने त्यांच्या आयुष्यातील लढाई लढण्याची सवय आहे। सप्टेंबर महिना ग्रह संक्रमणाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असणार आहे। या सप्टेंबर महिन्यात सूर्य, बुध आणि शुक्र त्यांच्या राशी बदलतील। सप्टेंबर सुरू होताच बुद्धिमत्तेसाठी कारक असणारा बुध ग्रह संक्रमण करेल। त्यानंतर सूर्य संक्रमण होईल। यानंतर शुक्र ग्रह राशी परिवर्तन करेल। त्याचबरोबर या महिन्यात बुधाचे दोनदा भ्रमण होणार आहे। सप्टेंबरच्या शेवटी बुध पुन्हा राशी परिवर्तन करेल। सप्टेंबरमध्ये सूर्य, बुध आणि शुक्र त्यांच्या राशी बदलतील आणि देश आणि जगावर तसेच मानवी जीवनावर परिणाम करतील। प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीत एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो। सूर्य सुमारे एका महिन्यात आपली राशी बदलतो। बुध कोणत्याही राशीमध्ये सुमारे 21 दिवस राहतो आणि शुक्र 26 दिवसांनी आपली राशी बदलतो। ग्रहांचा राजा सूर्य, ग्रहांचा राजकुमार बुध आणि संपत्तीचा कारक शुक्र यांचा वृश्चिक राशीवर होणारा परिणाम जाणून घेणार आहोत। वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर हा महिना अनेक बाबतीत अनुकूल आणि फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे। म्हणून तुम्ही तुमच्या क्षमतांचा उपयोग करून या महिन्याच्या प्रत्येक दिवसाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करा। आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला नक्कीच लक्ष द्यावे लागेल, कारण राशीचा स्वामी आणि 6व्या भावाचा स्वामी मंगळ महाराज संपूर्ण महिनाभर 8व्या भावात विराजमान राहणार आहेत। त्यामुळे वाहन चालवताना काळजी घेणे आवश्यक आहे। आरोग्याच्या समस्यांबद्दल, विशेषतः रक्ताशी संबंधित समस्यांबद्दल काळजी घ्या। जर आम्ही तुमच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला या महिन्यात तुमच्या नोकरीत विशेष यश मिळू शकते। तुमचे उपक्रम तुम्हाला इतरांपेक्षा पुढे ठेवतील आणि नोकरीत तुमचे स्थान मजबूत करतील। पदोन्नतीसाठी तुम्ही प्रबळ दावेदार व्हाल। व्यवसाय करणाऱ्या जातकांना अनुभवी व्यक्तीकडून पूर्ण सहकार्य मिळेल। त्यामुळे व्यवसायात अभूतपूर्व यश मिळण्याची शक्यता आहे। प्रेम संबंधांमध्ये चढउतार असूनही प्रेम आणि रोमांस होण्याची शक्यता असेल, ज्यामुळे तुमचे नाते टिकून राहील। वैवाहिक नात्यात गोडवा येईल आणि पती पत्नी एकमेकांच्या जवळ जातील। कुटुंबाप्रती जबाबदाऱ्याही समोर येतील। कौटुंबिक जीवनात काही चढ उतार येतील। वडिलांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते। कुशाग्र बुद्धिमत्ता असूनही काही अडथळे विद्यार्थ्यांना त्रास देतील। एकाग्रता वाढवावी लागेल। आर्थिक प्रगती होईल आणि खर्च नियंत्रणात राहतील। महिन्याच्या उत्तरार्धात किरकोळ खर्च वाढू शकतात, परंतु तुमच्या चांगल्या उत्पन्नामुळे तुम्ही आनंदी राहाल। परदेश प्रवासाचीही शक्यता आहे। वृश्चिक राशीसाठी सप्टेंबर महिना संमिश्र मानला जातोय। महिन्याच्या सुरुवातीला तुम्ही घराची सजावट, दुरुस्ती किंवा इतर चैनीच्या वस्तूच्या खरेदीवर खूप पैसा खर्च करू शकता। या काळात अचानक तीर्थयात्रा आणि पर्यटनाची शक्यता निर्माण होईल। नोकरदार लोकांसाठी हा काळ अनुकूल राहील, कारण कनिष्ठच नव्हे तर वरिष्ठही त्यांच्यावर पूर्ण आशीर्वाद देतील। तुमचा छोटासा संसार पूर्णतः आनंदी करण्यासाठी तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न कराल। तुम्हाला तुमच्या प्रेम जोडीदारासोबत चांगले ट्युनिंग दिसेल। एकमेकांमधील बंध आणि प्रेम सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात आवक कमी होऊन खर्चात वाढ होईल। व्यवसायाशी संबंधित लोकांना बाजारात मंदीचा सामना करावा लागू शकतो। परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित निकाल मिळविण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल। महिन्याच्या उत्तरार्धात पूर्वार्धाच्या तुलनेत अधिक शुभ आणि लाभदायक असेल, किंवा या काळात सत्ता आणि सरकारशी संबंधित लोक तुमच्या जवळ येतील आणि त्यांचा फायदा घेण्यात तुम्ही यशस्वी व्हाल।
तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यासोबत तुमचा वाद असेल तर तो पुन्हा एकदा मिटवला जाईल आणि तुमचे नाते पुन्हा बहरेल. तुमचे कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन आनंदी राहील. व्यवसायात चांगला नफा मिळेल. नोकरदार लोकांच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील. सप्टेंबरच्या शेवटी आरोग्य आणि आहाराची विशेष काळजी घ्या. त्याकडे दुर्लक्ष केल्यास दवाखान्यात जावे लागू शकते.